कोरेगावचं हिंदी केसरी मैदान पार पडतंय आणि त्यात आपला लेंगरेकरांचा म्हणजेच युवराज शेठ लेंगरे यांचा बाहुल्यासुद्धा या मैदानात दाखल झाला आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? शाहरुख देसाई. काय सांगाल आज एक हिंदी केसरी मैदान आहे तर कसं काय आज बाहुल्याचं नियोजन कसं असणार आहे काय? शेटनीच केली नियोजन. बरं शेठ आता आलेत का नाहीत? शेट यायला लागले. येणार आहेत शेठ आज? किती गट आहे आपला आज काय? गट बी शेट म्हणजे आपण काय पावते बघितलं नाही शेटने सगळं बघितलं. बरं काय अजून काय सांगितलं. बरं म्हणजे चांगलं नियोजन असणार आहे म्हणजे शेठने आमचं बोलणं झालं पण आता सांगतोच मित्रांनो की आज खऱ्या अर्थानं एक टॉपची जोडी पळणार आहे आज कारण नंबरात असतो नंदी आपला. काय सांगायला किती दिवसांनी बाहेर काढलाय आता? 10 दिवस झाले. 10 दिवसांनी काढलाय बाहेर. बरं गट किती वेळ म्हटलं तुम्ही? गट अजून नाही काय. बरं गाडी आणि ड्रायव्हर कोण असणार आहे? बरं बरं चालेल. शेट कधी येणार आहेत मैदानात? तासाभर येणार आहेत. चालेल नक्कीच शेटची पण गाठ घेऊ आपण मित्रांनो. लेंगरेकरांचा बाहुल्या जो की समृद्धी युवराज शेठ लेंगरे यांच्या नावाने पळतो हा बाहुल्या देखील या मैदानात दाखल झाला आहे. चला शुभेच्छा मित्रांनो. कोरेगावच्या हिंद केसरी मैदानात थारचा 1 नंबरचा मानकरी आणि आत्ताच सलग 2 मैदानात 1 नंबरचा मानकरी ठरलेला शंभू या मैदानात दाखल झाला आहे. दादा नमस्कार. आपलं नाव काय? हर्षल संभाजी. काय सांगाल आता एक कोरेगावचं हिंद केसरी मैदान आहे. खरं तर नंदी आपला येणार का नाही सगळ्यांना वाटत होतं पण नंदीचं नियोजन झालं. कसं काय नियोजन झालं आपलं काय? काल अचानक दुपारी झालं. दुपारी 1-1.5 वाजता बैल भरला मुंबईतनं. बैल रात्री घरी आलाय 11 वाजता. बरं कसं काय म्हणजे नियोजन कसं असणार आहे आपलं आज काय? नियोजन चांगलं आहे आज. मेहरबानपूर आहे पळताना दिसेल. बरं मेहरबान पण म्हणजे मुंबईचं आपलं मेहरबान. मुंबईचं अचानक नियोजन झालं थोडं. अचानक. काय सांगाल आता शंभू आपलं एवढं म्हणजे मूर्तीहान आणि कीर्तिमान सारखं असं झालंय गणित कारण दिसताना तर दिसतोय छोटा पण खूप मोठ्या देह यशापर्यंत गाठलंय त्यानं. काय सांगाल? बैल पहिल्यापासूनच पोहोचतो चांगला ते बैल. आम्ही कमीत कमी 20-22 गुलाल केलीत बैलाचं. बरं आज आकाश शेट असणार आहेत का नाही मैदान? जायचं आलाय आकाशात आली. बरं आणि मैदानाचं कसं वाटतं एकंदरीत? मैदान 1 नंबरचं पारंपरिक मैदान आहे. मोठं मैदान असते. नामांकित मैदान आहे. पळायसाठी वगैरे नंदीनं कसं? पळायला 1 नंबर राहणं बरं मातीचं. नक्कीच. मेहरबान मुंबईमधनं इकडे आलाय म्हणजे? हो मुंबईमध्ये दोन्ही बैल पण एक मुंबईमध्ये झाली. बरं किती वेळ काढत पळलं आपलं काय? 37 मध्ये. 37 मध्ये पळताना दिसेल. बघा मित्रांनो थारचा मानकरी आज खऱ्या अर्थानं शॉटगन मेहरबान सोबत पळताना आपल्याला दिसणार आहे. चांगलीच गाडीला स्पीड लागेल कारण नंदी दोघं जण सेमच असतील मला वाटते. सेमच आहे. चालेल नक्कीच चांगली गाडी पळताना आपल्याला पाहायला मिळेल की शंभू 12-13 आणि मेहरबान. आपल्यासोबत प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत. लक्षाचे मालक सुद्धा आहेत. शेठ नमस्कार. आज मला वाटतं हिंद केसरी मैदान तर लक्षाला आणले 100% आणि नवीन खरेदी आणली का? नवीन खरेदी नाही आणली. बरं बरं आजारी आहे थोडा. बरं काय सांगाल आजचं हिंद केसरी पारंपरिक मैदान आहे तर चांगल्या प्रकारे केले नियोजन वगैरे बघितलं. आता फाट्या वगैरे चांगला आहे. बरं थोडं थांबायला सुद्धा चांगली जागा आहे. हां कसं काय लक्षाचं नियोजन कसं असणार काय आज? लक्षाचं नियोजन आपला फायर म्हणून आहे. बरं श्रीनाथ केसरीला आपला 4 नंबर झाला होता. ओके बरं काय सांगाल आता एक हिंद केसरीचं मैदान आहे एक म्हणजे मैदान असलं की चांगलं एक मोठं नियोजन घेऊन उतरा लागतं तर कसं काय नियोजन कसं काय केलं फायर सोबत? नियोजन आपलं नवीन चेहरा बघूया म्हणले सगळ्यांचं म्हणण्यात आलं. बरं ठीक आहे म्हणलं चालते. नवीन चेहरा बघू. बरं आज ड्रायव्हर आपला बाहेर फिक्स. किती वेळ गाडी दिसत आपल्याला पळताना? 10व्या किंवा 40 अजून फायनल नाही झालं. 2 चिठ्ठ्या आहेत. बरं 10 किंवा 40 मध्ये पळायचं. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील आजच्या मैदानासाठी. नक्कीच नंतर आपली बाईट पण घेऊया आपण. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. चल.